श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत डबल प्लेट पॅनची कटिंग. पहिले कपडा आतरून घेऊ आपण. सरकी साईड आतून टाकायची मित्रांनो आणि उलटी साईड कपडा व्यवस्थित पॅन्ट व्यवस्थित कापल्याचा यासाठी एक ट्रिक आहे. हे काठी या काठाच्या शिस्तात हे आपला जे कपडा आहे कपड्याचं पण व्यवस्थित आथरून घ्यायचं आहे. मागं पुढं नाही झालं पाहिजे, फक्त याची दक्षता घ्यायची, काळजी घ्यायची. ही स्केल जर असेल तर कटही व्यवस्थित होते मित्रांनो. लांबी आहे मित्रांनो 39, 36 कमर, 39 सीट, 25.5 मॅनी, 28 ची मांडी, 16 बॉटम आहे मित्रांनो. चला तर बघून या काठासंग स्केलच्या काठासह व्यवस्थित लावून घ्यायचं. एक मार्किंग करून घ्यायची वरून. त्यानंतर 39 लांबी आहे, 39 1.5 इंच बेल्ट असल्यामुळे 1 इंच कमी, 2.5 इंच बॉटम फोल्डिंग. हे व्यवस्थित लावून करून द्यायचे. त्यानंतर आता आहे आपलं सीट आहे 39. 39चा 14 पावणे 10. बॉटम आहे मित्रांनो 28. हे इथून सोडून देत असतात अर्धा इंच, पण पॅन्ट आपला बसणार नाही म्हणजे थोडी जास्त आहे. 28 1.5 इंच फलाई मार्जिन. त्यानंतर 14 सेंटर 8 नाही 7. हे सेंटर इथे 7 नाही घ्यायचं कारण पॅन्ट आपला बसणार नाही. इथून घ्यायचं 1.5 इंच. त्यानंतर आपली बॉटम आहे 16, हे 8 आणि 4. स्केल इथं लावायची आणि या पॉइंटला टच करायचं. एक नंबर फिनिशिंग येते मित्रांनो, काही अडचण नाही, बिलकुल काही प्रॉब्लेम येणार नाही मित्रांनो. हे व्यवस्थित करून घ्यायचं मित्रांनो. आता हे आपण असं जर कापलंय, इथून जर कट केलं तर आपली जे मॅनीच्या आतली गिदरी राहिली ते इथं असं कपडा आत मारला जातं. त्याच्यासाठी काय करायचं, इथं 3 सूत इकडे घ्यायचं, 4 सूत आणि इकडं पण 4 सूत, म्हणजे हे जे आपले बॉटम आहे हे इथून फोल्ड होईल. क्रॉसमध्ये पॅन्ट कटिंग जर केली तर हे अत्यावश्यक आहे. असं जर नाही केलं तर पॅन्ट तुमचं व्यवस्थित बसणार नाही. पॅन्ट आपल्या मॅनीमधून वर उचलल्या जाईल, व्यवस्थित वाटणार नाही, ते बसणार नाही पॅन्ट व्यवस्थित.
त्यासाठी तेवढं लक्ष. हे सेंटर आहे मित्रांनो आपलं. इथून हे 12.5 सेम इथं 12.5 एक मार्क करून घ्यायचं. त्यानंतर आपली स्केल व्यवस्थित लावून घ्यायची. तर कोणी काय करते मित्रांनो, इथून असं करते, ते व्यवस्थित होत नाही, ते कोच पडते महिने. आपली जी चैन आहे ती व्यवस्थित लागत नाही मित्रांनो. शेप पाऊण इंच खाली उतरवून घ्यायचं मित्रांनो. मधातली काही मारायची आवश्यकता नाही. ही झाली आपली सेंटर लाईन मित्रांनो. परत सांगतो मी, 16 इंच बॉटम, 28 इंच मांडी, 36 इंच कमर. ओके, आपली कमर आहे 9.36. 1 इंच शिलाई मार्जिन खाली राहिलं 2.25 इंच. तर 2.25 मध्ये आपल्याला 2 प्लेट टाकायचे. त्यानंतर 1.5, 3, 4 ही प्लेट पडेल मित्रांनो. ही प्लेट. ओके, चला तर आपण कटिंग करून घेऊ मित्रांनो. पहा मित्रांनो कशी बसली. हे जर आपण क्रॉस केलं नसतं तर इथं कपडा कमी पडला. व्यवस्थित बसून घ्या. ही प्लेट या प्लेटवर येते मित्रांनो. ओके, आणि ही प्लेट याच्यावर. दोन्ही पण प्लेट इथलं फक्त हे एवढं व्यवस्थित तुमच्या लक्षात राहायला पाहिजे. ही लाईन मित्रांनो इथं सरळ करून घ्यायची.
2 इंच, 36 9 36, 1.5 इंच मागचा डॉट, 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन. थोडी लुझिंग बँड आहे, 2.25 इंच घ्यायचं. शिलाई मार्जिन खाली 1.5 इंच. ही शेप स्केल इथे ठेवायची, अशी थोडी वर ढकलायची. व्यवस्थित बसल अशा शेप मध्ये. ओके, थोडस क्रॉस करून घ्यायचं मित्रांनो. त्यानंतर आपलं जे हे मार्किंग राहते, तर काय करायचं, आपलं एल स्केलचा स्टोक इथं ठेवायचं आणि इथून खाली 1.5 इंच घ्यायचंय. ओके, व्यवस्थित शीट मध्ये फिटिंग येते मित्रांनो. ओके, चला तर कटिंग करून घेऊ. मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इथून घ्यायचं मित्रांनो 2.25 पॉकेट सेंटर, असं घ्यायचं 3.25. आपलं डबल पॉकेट. ओके, थँक्यू, धन्यवाद मित्रांनो. श्री स्वामी.